नमस्कार. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो कॅप 1 नंतर, आज आता 3 तारीख आहे, म्हणजे तुम्ही 1000 रुपये भरून तुमचं सीट ॲक्सेप्टन्स वगैरे काम पूर्ण केलं असेल. उद्याला 4 तारखेला पुढच्या राऊंडसाठीच्या ज्या वेकन्सीज आहेत, सीट मॅट्रिक्स, तो आपल्याला कळेल. आणि 5, 6, 7 या 3 तारखांमध्ये आपल्याला राऊंड 2 साठी परत ऑप्शन्स भरायचे. ते काय करायचं, कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला कळवीनच. आजचा माझा व्हिडिओ एकूणच आपण प्रगतीकडे चाललो आहे का अधोगतीकडे या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चुकूनही माझ्या बोलण्यानंतर मला माहिती आहे की लोकांची खूप गैरसमज होतील, पण माझं सरळ म्हणणं असं आहे की मेरिट आणि त्याच्या अगेन्स्ट रिझर्वेशन आणि मेरिट याचा मान राखला जातो का, आणि शब्दांचे खेळ करून हे नक्की लोक करतायत का. तुम्ही पाहिलं असेल अलॉटमेंटमध्ये की कित्येक लोकांना, रिझर्वेशनमधल्या मुलांना सुद्धा GOBC-H किंवा GOBC-S, LOBC-S अशा सीट्स अलॉट झाल्या. त्यातल्या काही लोकांनी मला विचारलं पण अशी ओपनची सीट आम्हाला त्यापेक्षा रिझर्वेशनची नसती का मिळाली वगैरे. तर एक लक्षात ठेवा की रिझर्वेशनच्या सगळ्या मुलांना आधी ओपनमधली सीट अलॉट होते. आता मला सगळ्यात पहिल्यांदा हेच कळलेलं नाही की ओपन म्हणजे काय. म्हणजे थोडक्यात जे रिझर्वेशनचे नाहीत त्यांना ओपन म्हणायचं आपण. कोण म्हणजे ओपन म्हणजे कोण. आणि मग ते जर का ओपन असतील आणि हे रिझर्व्ड असतील तर मग रिझर्वेशनच्या लोकांना ओपनमध्ये सीट मिळतेच कशी. मग त्यांना ओपनची सीट देणार असाल तर रिझर्वेशन का दिलंय. मग कोणतरी हळूच हे सरकारी उंदरच म्हणतो मी, ते म्हणतात मेरिटचं. अरे मग एकदा मेरिट ठरवा ना. माझा राग ओपनच्या सीट गेल्या किंवा रिझर्वेशनची मुलं तिथं आले म्हणून अजिबात नाही आहे. ती आलेली रिझर्वेशनची मुलंही त्यांच्या मेरिटवरतीच आली आहेत. प्रश्न असा आहे, ती रिझर्वेशनची मुलं जेव्हा ओपनमधनं सीट घेतात, कारण ओपनमध्ये त्यांच्या मेरिटला सीट वेकंट असते म्हणून, पण त्याच वेळेला ती जे सीट सोडतात, म्हणजे जी रिझर्वेशनची सीट राहते ती त्या रिझर्वेशनमधल्या पुढच्या मुलाला मिळते ना. म्हणजे तिचं मेरिट खाली गेलं की नाही, का तिथलं मेरिट तुम्हाला नको आहे. काय करायचं आहे काय. माझा संताप नाही होते, मला हा सगळा खेळ बघवत नाही आहे. तुम्ही का आणि कशासाठी करताय. मी एक उदाहरणादाखल तुम्हाला फक्त सांगतो की COEP-मध्ये कम्प्युटरला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जी आता युनिव्हर्सिटी झाली आहे, तिथे कम्प्युटरला महाराष्ट्र स्टेटमध्ये 240 जागा आहेत. आणि ऑल इंडिया लेवलला ज्या JEE-वरती भरल्या जातात या 60 जागा आहेत. आता आपल्याला माहिती आहे की यावर्षी, गेल्या वर्षीपासून रिझर्वेशन 50% जे होतं त्यात प्लस 10% ACBC असं धरून सो कॉल्ड जे ओपन, ज्याला लोक ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे अशी लोक म्हणतात, जे ओपन कॅटेगरीत येतात असं आपण धरलं तर त्यांना 40% जागा राहतात. ढोबळमानाने पाहिलं तर 24-96 जागा या ओपनसाठी यायला पाहिजेत. त्याच्याऐवजी GOPN-S आणि LOPN-S मध्ये मिळून आमच्याकडे उण्यापुऱ्या 85 जागा आल्या. GOPN-S, LOPN-S म्हणून दाखवतोय मी. म्हणजे साधारणतः 11 जागा कमी आहेत. या 11 जागांचा हिशोब कसा असं जर का मागितलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे की डिफेन्सच्या जागा ज्या आहेत त्या पण डिफेन्सच्या जागा ओपनमध्येच आहेत. फिजिकली हँडिकॅपच्या जागा ओपनमध्येच आहेत. म्हणजे सगळेच ओपनमध्ये आहेत. मग रिझर्वेशन कशासाठी आहे वेगळं. तुम्हाला वेगळं देता येत नसेल तर रिझर्वेशन शब्द वापरता कशाला. बरं, त्या GOPN-S मध्ये फक्त 38 ओपनची मुलं आहेत आणि टोटल 20, म्हणजे त्यापैकी 14 OBC, 3 ACBC आणि 3 इतर अशा 20 लोकांना जनरल ओपनच सीट मिळालेली आहे. म्हणजे ॲक्च्युअल जे ओपन आहेत त्यांच्या 20 सीट गेल्या की नाही.
हेच रिझर्वेशनच्या बाबतीत करून दाखवा बरं. हां, एकेका सीटसाठी भांडतील लोक, पण ओपनमध्ये कोणी बोलणार नाही आहे आणि तुम्हाला मनाला येईल ते तुम्ही करणार. बरं, लेडीज ओपनमध्ये बघा, लेडीज ओपनमध्ये ज्या 27 सीट त्यांनी दिलेल्या आहेत त्यातल्या फक्त 15 ओपन लेडीजनी घेतल्या आहेत आणि एकूण 12 सीट या रिझर्वेशनच्या कॅन्डिडेट्सनी आहेत. त्यातल्या 7 OBC, 4 ACBC आणि 1 इतर म्हणजे मी म्हणतो तेव्हा SC, ST, NT1 वगैरे वगैरे या कॅटेगरी. आता अशा पद्धतीने जर का तुम्ही सीट अलॉट केल्यात तर मला सांगा की या टोटल सीट्समध्ये ओपनची संख्या तुम्हाला मुद्दामून कमीच करायची आहे का? कारण ओपनच्या मुलाला त्याची ओपनची सीट अवेलेबल नसेल तर रिझर्वेशनची त्या मेरिटला मिळत नाही हो. ती रिझर्वेशनची सीट रिझर्वेशनचीच राहते. कॅबचे 2-2, 3-3 राऊंड तसेच राहतात आणि त्याच्यानंतर ती कदाचित ओपन होते, पण असं होत नाही. मग हे सगळं कशासाठी चाललंय? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जो आहे तो स्ट्रिक्टली ओपनसाठी आहे आणि त्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा या ओपनला मिळाल्यात, बरोबर आहे. पण ट्युशन फी वेवियर, जिथे तुमच्याकडे इन्कमचं रिस्ट्रिक्शन आहे, त्या ट्युशन फी वेवियरच्या ज्या सीट्स आहेत, 15 सीट्स आहेत टोटल 300च्या 5% म्हटल्यावर 15, त्याच्यामधल्या 5 ओपनला आल्यात, 7 OBCला आणि 3 या इतर कॅटेगरीजला गेल्या. झालं. आता सगळ्यात गंमत म्हणजे आपण ऑल इंडिया सीट जर का पाहिलं तर सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे जेईवरती जेव्हा तुम्ही IIT NITच्या वगैरे ॲडमिशन घेता तेव्हा जेईच्या याच्यावरती तुमचं रिझर्वेशन, तुमचं OBC, SC वगैरे सगळा पार्ट येतो. पण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया सीट्सला रिझर्वेशन नाही आहे का? आपण विचारायचं नाही. आपण म्हणजे ओपनही नाही आणि रिझर्वेशनही विचारायचं नाही की का नाही. पण रिझर्वेशनच्या कॅन्डिडेटला ऑल इंडिया सीट जर का मिळाली तर त्याला रिझर्वेशनचे जे फीजचे फायदे आहेत ते सगळे मिळतात, पण सीट नाही. मग ऑल इंडियामध्ये ज्या टोटल 59 जागा आहेत आलेल्या, ज्या 60 जागांपैकी माझ्याकडे आता 59चा हिशोब आहे, त्यापैकी 49 लोक ओपनचे आहेत त्याच्या आणि 7 लोक OBC आणि 3 ACBC आहेत. आता तुम्ही विचार करा, आता हा परत फरकच नाही का हो? जे आपण मेरिट लिस्टबद्दल बोललो होतो की CETची मेरिट लिस्ट आणि ऑल इंडियाची मेरिट लिस्ट याच्यामध्ये केवढा फरक आहे, हे जसं आपण बोललो होतो की ज्यांच्या 12वीचे मार्क 10वीचे मार्क याच्यात कन्सिस्टन्सी नाही, तसंच इथेही दिसतंय की ऑल इंडियाला असं कसं काय झालं, मग तिथे ओपन कसे आले जास्त? काय म्हणजे मेरिट आत्ता कोणाकडे? ओपनमध्ये मेरिट जास्त आहे ना. बरं, हा सगळा विषय आपण सोडून दिला समजा, तर क्षणभर मला असं सांगा, कुठल्याही पालकांनी किंवा कुठल्याही ऑथॉरिटीनी याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करावं किंवा सरळ मागावं या CET सेलला की यावर्षी जितक्या मुलांनी हा अर्ज केला आहे तुमच्या CETच्या थ्रू ॲडमिशन्ससाठी, त्याच्यापैकी किती ओपन होते, किती रिझर्वेशनचे होते, प्रत्येक कॅटेगरीची किती लोक होती, हे आकडे तरी द्या मला. आम्हाला एकदा हे तरी बघू देत की ते तरी पर्सेंटेज जमतंय का नाही. म्हणजे कुठला धरबंद राहिलेला नाहीये. आणि तुम्ही पुढे उठून बोलता काय, एक तर त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स, ज्याला व्यवस्थापनाच्या सीट किंवा मॅनेजमेंट सीट्स तुम्ही म्हणताय, त्याच्यावरती परत फीजचं रिस्ट्रिक्शन आणताय. तुमची आजच पेपरला बातमी आहे की काय, प्राधिकरणाने प्राधिकरण म्हणजे ऑथॉरिटी, फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीनी सांगितलं की व्यवस्थापन कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीटला तिप्पट फीपर्यंत घ्यायला परवानगी आहे. मग घ्यायला परवानगी आहे तर तिप्पट फी मागितली तर ओरडायचं कारण कशासाठी ओरडतात? आज पेपरमध्ये बातमी असं कळला की तिप्पट फी मागितली. अरे मग तिप्पट मागायला परवानगी आहे ना. आणि तुम्ही जर का तुमचं प्राधिकरण आहे, तुमचं ऑथॉरिटी जर का ही आहे, तर तुम्ही ठरवा ना किती फी घ्यायची नक्की ते. तुम्ही म्हणजे का स्वतःच्या मनाला येईल ते करायचं असंच चाललंय.
मग तुमच्यात हिंमत जर का असेल ना, तर या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतला खाजगी महाविद्यालय नाही, खाजगी विद्यापीठं जी आहेत त्यांच्यामध्ये रिझर्वेशन अप्लाय करून दाखवा, त्यांच्या फीजवरती कंट्रोल करून दाखवा बरं. अक्षरशः लाज आणणार राहू तुम्ही. कमाल आहे या लोकांची आणि या पालकांची पण, ज्यांना ही लोक इथं बसल्या बसल्या पेटवून देत आहेत. अरे मागा, ऑल इंडियामध्ये रिझर्वेशन मागा, ते मागायची हिंमत नाही आहे. आम्हाला कोणाकोणात तरी भांडणं लावून द्यायची, ओपनला काही किंमत नाही. ओपनचा अर्थ काय हेच सांगा. ओपनमध्ये इतर कॅटेगरीतली किती मुलं ॲडमिशन घेऊ शकतात याचं काही गणित आहे का? त्याला तुम्ही मेरिट म्हणणार. मग ओपनला द्या ना रिझर्वेशन. त्या 40% जागा उरल्यात ना, त्यातल्या 20% तरी जागा सरळ सरळ ओपनला म्हणून देऊन टाका की ज्याच्यात रिझर्वेशनचा मुलगा येणार नाही, आणि उरलेल्या 20% या मेरिटच्या ठेवा की ज्याच्यात कोणी येईल. म्हणताना ओपन म्हणायचं, त्याच्यात रिझर्वेशनची मुलं आणायची, मुलींच्या बाबतीत उलटं करायचं. मग मुलगी ही येणार नाही का ओपनमध्ये? हो, जनरल ओपनच्या सीटमध्ये मुलीला का नाही आणायचं? मग तेव्हा तिला लेडीज सीट का देता? कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाही आहे त्यांच्याकडे. मनाला येईल तशा गोष्टी करतायत. आज नाही, गेले कित्येक वर्ष हेच करतायत. ज्या फीजवरती तुमचा काय व्यवस्थापनाच्याच फी जर म्हणताय, इन्स्टिट्यूशन लेवलच्या सीट जर का म्हणताय, तर त्याच्या फीजवरती कंट्रोल ठेवणारे तुम्ही कोण? आणि जर का तुम्ही ऑथॉरिटी आहात तर तिप्पट फी घ्या असं म्हणा ना. मग जास्तीत जास्त तिप्पट फी घ्यायला परवानगी दिल्यानंतर तिप्पट फी घेतली म्हणजे तुमच्या नियमाचं उल्लंघन होत नाहीये. घेतली फी, तुमच्या नियमाप्रमाणे घेतली. उगाच मराठी शब्द वापरायचे, प्राधिकरण, इतिवृत्त, ज्याचं कोणाला काही कळणार नाही असं. ऑथॉरिटी आणि क्रॉनिकलला तुम्ही हे शब्द वापरताय की सामान्य माणसाला काही उमगूच नाही म्हणजे काय. अवघड परिस्थिती आहे. या भारतामध्ये ओपन लोकांनी राहू नये किंवा ओपन लोकांनी खाजगी विद्यापीठांच्यातच शिकावं अशीच जर का तजवीज यांना करायची असेल तर तसं करा ना. हिम्मत असेल तर तुम्ही सरकार म्हणून फक्त रिझर्वेशनच्या मुलांसाठी कॉलेजेस, महाविद्यालय काढा आणि चालवा. तुमच्या डोळ्यात मेरिटचा मान कुठे ठेवायचं नाहीच आहे. तुम्हाला फक्त जातीपातीवर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. करा. आमच्यासारखी माणसं बोंबलतील, गप बसतील, मरतील एखाद दिवशी. तुम्हाला काही त्याचं सोयरसूतक नाहीच आहे. जागे व्हा पालकांनो, जागे व्हा. तुम्ही नाही तर तुमच्या मुलांच्या वेळेपर्यंत परिस्थिती आणखी गंभीर होईल. आपण अक्षरशः षंडासारखे जगलोच असता काय, याच्याही पुढे जगा आणि पोरांनाही तेच शिकवा. किंवा मग साध्या पद्धतीने परदेशात पाठवून द्यायचं. दुसरं करणार काय आपण? धन्यवाद. थांबतो.